लोक दिसली पाहिजे. आता हे एवढं फैलून सुद्धा गेल्या 2 ते मागील आठवड्याभरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विषयी जे काही छोट्या छोट्या क्युरीज होत्या, कोणी म्हणजे आंदोलन केले होते, काहींनी निवेदन नगरपालिका प्रशासनाने दिलेले होते. त्यात सांगितलं गेलं होतं की इथं काहीतरी तडा आहे किंवा जी काही थोडीफार क्युरी त्रुटी असेल या संदर्भात नगरपालिका प्रशासन आणि संबंधित पुतळा बनवणारे जे कोणी असतील यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवला गेलेला होता. आणि याची तात्काळ दखल घेण्यासाठी आपल्याकडे ज्यांनी हा पुतळा निर्माण केला, ज्यांनी तयार केलेला आहे असे गर्गे आर्ट स्टुडिओ नाशिक येथील संचालक हे स्वतः आपल्यासमोर आलेले आहेत. आता खऱ्या अर्थाने या पुतळ्याची खरी परिस्थिती काय आहे हे ते आपल्या शब्दातून आपल्या जी आज दिनांक 15/9/2024 जोरात बोला. नगरपालिकेच्या सांगण्यावरून पुतळ्याची पाहणी केली असता पुतळा एकदम सुव्यवस्थित आणि मजबूत असा आहे. पुतळ्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आणि भविष्यातही पुतळ्याला काही होणार नाही. पुतळ्याला काही ठिकाणी पाहणी केली असता बारीक ठिकाणी वेल्डिंग पुतळा अखंड ओतला जात नाही. पुतळ्याचे पार्ट तयार करून ते जोडले जातात. तर वेल्डिंग करताना ती जी पांढरी पावडर असते तर भविष्यात ऊन पाऊस वारा आपल्या इथं ऊन खूप असतं तर ऊन जाऊन आतमधनं ती पावडर बाहेर आलेली काही ठिकाणी. बाकी तसं पुतळ्याला काहीही झालेलं नाही. पुतळा हा मजबूत आहे. पुतळ्याचं मजबूत असायचं कारण असं की पुतळ्याला मजबूत असं स्ट्रक्चर केलेलं आहे. पुतळ्याच्या महाराजांच्या डोक्यापासून ते घोड्याच्या डोक्यापासून ते त्याच्यात मोठे चॅनल पूर्ण स्ट्रक्चर करून ते चबुतऱ्याच्या स्ट्रक्चरला असं मजबूत असं वेल्डिंग करून त्याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट भरण्यात आलेलं आहे. त्यामुळे पुतळ्याला आत्ताच काय भविष्यातही कुठे काही इजा होणार नाही. हे जे काही बारीक झालेलं आहे त्याचं काम मी दिनांक 23 ते 25 दरम्यान येऊन ते पूर्ण करून देईल. आणि या पुतळ्याची सर्वस्वी जबाबदारी गर्गे आर्ट स्टुडिओ घेत आहे. बरं, आता नगरपालिकेचे कर्मचारी म्हणून दीपक दादा आपण आताच गर्गे आर्ट्सकडून गर्गे यांनी जे सांगितलं की महाराजांचा जो पुतळा आहे जो नखशिखांत कसा मजबूत केलेला आहे आणि त्या पुतळ्याची ठेवण कशी आहे, ते पुतळ्याचा चबुतरा वगैरे ह्या ज्या सर्व बाबी या टेक्निकल तपासून कला संचालनालयाने ज्याप्रमाणे क्ले मंजूर केलं होतं त्या क्लेप्रमाणेच गर्गे आर्ट यांनी सदरचा महाराजांचा पुतळा उभा केलेला आहे. या पुतळ्यास त्यांच्या सांगण्याप्रमाणे वातावरणाचा थोडा परिणाम होतो. आपल्याकडे ऊन जास्त प्रमाणात असल्याने उन्हाचा जो भाग आहे तो जास्त प्रमाणात असल्याने ती महाराजांचा जो पुतळा आहे तो पुतळा जॉईंट करत असताना भरलेली जी पावडर आहे ती पावडर थोड्याफार प्रमाणात कुठे कुठे वर आलेली आहे. त्या पावडरला व्यवस्थित करून त्यांनी 23 ते 25 या तारखेदरम्यान व्यवस्थित करून देण्याचं आपणाला आश्वासन दिलेलं आहे. गणेश भाऊ, आपण एक संघटनेचे नेते एक म्हणजे आणि शिवप्रेमी आपण अनेक वेळेस या पुतळ्यासंदर्भात तुमच्यासह अनेकांनी इथं योगदान दिलेलं आहे. प्रत्येक शिवप्रेमींनी इथं दिलेलं आहे. आपण याविषयी काय सांगू इच्छितात आजच्या परिस्थिती बघून? यावेळेस गर्गे या ठिकाणी येऊन त्यांनी पुतळ्याची पूर्ण पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी प्रत्यक्ष असं सांगितलं आहे की पुतळा हा वेल्डिंग केला जातो, म्हणजे पार्ट असतात ते एकत्र करून जॉईंट केला जातो. त्यावेळेस त्या ठिकाणी पावडर भरली जाते. ती पावडर निघाली आहे म्हणून पावडर वापरली जाते. ती पावडर निघाली आहे. ऊन वारा असल्यामुळे ती पावडर मी भरून 23 या 25 तारखेला पूर्ण क्लिअर करून देईल. आणि त्यांनी एक ग्वाही दिली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही नुकसान झालं त्याची सर्वची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. म्हणून आज या ठिकाणी आमचं समाधान झालं आहे
मात्र त्यांनी ते तात्काळ दुरुस्त करून द्यावा ही आमची मागणी आहे. चंदू भाऊ, तुम्ही समजा आपण एक माजी नगरसेवक म्हणून आपली एक नगरसेवक म्हणण्यापेक्षा आपण एक शिवप्रेमी म्हणून आत्ता जर पाहिलं तर यांनी जी पाहणी केलेली आहे या संदर्भात आपली भूमिका काय, आता काय झालं पाहिजे आणि काय केलं पाहिजे, बोला. गर्गे साहेबांनी त्या पुतळ्याचं काम करून द्यावं आणि जी शंका आहे की आपण समक्ष बघितली पुतळा किल्ले आबा तुम्हाला काय वाटतं की आर्ट्स जे आहेत त्यांना फोन करून दूरध्वनीवर त्यांना सूचना केल्या आणि त्या आधीच आल्यानंतर त्यांनी जे बघितलं ते जे टेक्निकल बाबी आहेत की जिथे वेल्डिंग केली जाते ते वेल्डिंग केल्यानंतर तिथे एक पावडरचा भर जो असतो तो भर पाऊस आणि ऊन या टेम्परेचरच्या आणि पावसाच्या याच्यामध्ये बाहेर येतं बा, तर ते तडा म्हटला जाणार नाही बा. त्याला रिपेरिंग करणं आम्ही 5,000 वर्षाची या पुतळ्याची गॅरंटी देतोय. आणि मी माजी नगरसेवक सोमसिंगाबा राजपूत, मी तर त्यावेळेस सभागृहात नव्हतो, माझी मिसेस होती. पण या पुतळ्याच्या ज्या काही घटना आहेत, घटनाक्रम जो होता या संदर्भात एवढे शिल्पकार इथं बोलवले गेले, सगळ्यांचे डेमो दाखवले गेले. त्यानंतर सभागृहाने जेव्हा फायनल केलं की ज्यांचे आज शिल्प या देशाच्या प्रेमींचा गैरसमज जरी देखील झाला असेल, आम्ही मान्य करतो की त्यांचा समज झाला असेल, पण त्यांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनावरनं आम्ही तात्काळ शिल्पकाराला बोलून आज त्याची पाहणी केली आणि त्याचं निराकरण झालेलं आहे. आणि एवढ्या 25 तारखेला ते येऊन त्याचं कलरिंग वगैरे काय असेल ते बर वगैरे काय असेल ते सगळ्यांच्या समोर काम करतील आणि गॅरंटी देतील, एवढंच मी सांगू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.